लातूरमधील 2 शिक्षकांची आज पुन्हा चौकशी होणार आहे। अतिशय मोठी घडामोड आपण नीटच्या संदर्भात पाहतोय। नांदेडच्या एटीएस पथकाकडून आज सलग दुसऱ्या दिवशी 2 शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे। तर आपण पाहतोय एकंदरीतच या नीट पेपर फुटी प्रकरणाचा महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय। या संदर्भात कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता लातूरमधील 2 शिक्षकांची ज्यांना ताब्यात घेण्यात आलंय आज त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे। नांदेडच्या एटीएस पथकाकडून आज सलग दुसऱ्या दिवशी या 2 शिक्षकांची चौकशी होणार आहे आणि आता या चौकशीमधून नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय नीट पेपर फुटी प्रकरणातलं महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय हा व्यक्त करण्यात आलेला होता। या संदर्भात कारवाईमधून लातूरमधील 2 शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि याच 2 शिक्षकांची आज पुन्हा चौकशी होणार आहे। नांदेडच्या एटीएस पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशी 2 शिक्षकांची चौकशी केली जाणार आहे। दरम्यान या तपासादरम्यान आणि चौकशीमधून आता नेमकी काय माहिती उघड होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। ह्या देशात खळबळ उडाली आहे। याचे धागेदोरे आता मराठवाड्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत नांदेड एटीएस कार्यालयासमोर। आपण पाहू शकतो की एटीएस कार्यालयाच्या बाहेर सध्या अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत ते त्यांची ये-जा सुरू झालेली आहे। रात्री काल लातूरमधून 2 शिक्षकांना नांदेडच्या एटीएस पथकाने ताब्यात घेतलं होतं। रात्री चौकशी नंतर त्या 2 शिक्षकांना सोडून गेल्याची माहिती समोर आली होती आणि पुन्हा आज सकाळी त्या 2 शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। आणि या ठिकाणी जरी ते 2 शिक्षक नसले तरी त्याची तपासणी आणि चौकशी जी आहे ते सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत पाहता मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर हे शैक्षणिक हब आहे आणि याचे धागेदोरे आता मराठवाड्यात पोहोचल्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे। संजय सूर्यवंशी। नीट संदर्भातील आणखी एक मोठी बातमी समोर येते। सीबीआय नंतर आता ईडी सुद्धा नीट प्रकरणाची चौकशी करणार आहे अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। नीट परीक्षेबाबत केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। 5 मे 2024 नीटची परीक्षा झालेली होती आणि याच परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला। नीट परीक्षेच्या निकालात अनेक जणांना ग्रेस मार्क्स तर ठराविक सेंटरवरील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स दिल्याचं समोर आलं। याच प्रकरणी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत चौकशीची मागणी केली। सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवल्यानंतर सरकारने हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवलेलं आहे।